सातारा लोकसभेची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली। या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा विजय तर शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला। सध्या या मतदारसंघाची विशेष चर्चा सुरू आहे, कारण या जागेवर पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसलाय, असा आरोप पक्षाकडून करण्यात आलाय। त्यामुळे साताऱ्यात पिपाणीनेच तुतारीचा गेम केलाय का, ही या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपले स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सब्सक्राइब, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राज्यात भाजपला मोठा धक्का बसलाय। महाराष्ट्रात भाजपचे फक्त 9 खासदार निवडून आलेत। यात साताऱ्याच्या जागेवर भाजपचा विजय झाला आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी 5,71,134 इतकी मतं घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा 32,771 मतांनी पराभव केलाय। शशिकांत शिंदे यांना 5,38,363 मतं पडली। दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37,062 मतं मिळाली। त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या पराभवाला पिपाणी कारणीभूत ठरली असल्याचं शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलेलं आहे, तर अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं होतं। त्यामुळे पवार यांच्या उमेदवाराला मिळणारी मतं फुटण्याची भीती व्यक्त केली जात होती। प्रत्यक्षात अनेक मतदारसंघात ही भीती खरी ठरली। पिपाणीला मिळणारी मतं कदाचित शरद पवार यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला पडली असती तर इथं भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला असता, असं पक्षाचं म्हणणं आहे। आमच्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असं आहे, त्यामुळे अन्य उमेदवाराला पिपाणी हे चिन्ह देऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती। पिपाणी या चिन्हामुळे मतदारांमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस यात गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका पक्षानं घेतली होती। त्यामुळे साताऱ्यातील निकाल पाहून ही भीती खरी ठरल्याची चर्चा रंगली आहे। निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह उमेदवाराला दिलं नसतं तर साताऱ्यात कदाचित वेगळं चित्र असतं, असं मत व्यक्त केलं जातंय। पिपाणी चिन्हावरून उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाची देखील चर्चा होतीये। देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की कोल्हापुरातून शाहू महाराजांना बिनविरोध करण्याची भाषा वापरणाऱ्या शरद पवार यांनी साताऱ्यात दुटप्पीपणा दाखवलाय। त्यांनी शौचालयात पैसे खाणाऱ्या उमेदवाराला उदयनराजेंच्या विरोधामध्ये सातारा लोकसभेची उमेदवारी दिली आहे। उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा होता तर किमान त्या तोडीचा तरी उमेदवार उभा करायला हवा होता। त्यामुळे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय खासदार उदयनराजे थांबणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। आता देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलं होतं की तुतारीची आता पिपाणी करायची आहे। त्यावरून अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देऊन मैदानामध्ये उतरवत मतदारांचा गोंधळ घडवण्याचा हा डाव साधण्यात आला आणि तो साताऱ्यासह काही ठिकाणी यशस्वी झाला। अशीच चर्चा जिथं पिपाणीने तुतारीचा गेम केला अशा मतदारसंघात सुरू आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाइक व फॉलो जरूर करा।